पंकजा मुंडे म्हणे काय इतकं ते बोलले, इतके आरोप केलेत आणि त्याचे बिनबुडाचे आरोप सगळे. पंकजा मुंडे म्हणे काय गाजावाजा करत नाही, ऍडव्हर्टिजमेंट करत नाही. आता तुम्ही शो चालू व्हायच्या आधी त्यांची ऍड दाखवली, कुठली परंपरा वगैरे दसरा कोण करताय ऍड, त्या करतायत. सगळ्या चॅनलवरती 30-30 सेकंडची ऍड हे पक्षाच्या जाहिरातीतर्फे किंवा ते जे कोण ऑर्गनायझर आहे त्यांच्यातर्फे कोणाची येतात. शिवसेनेची एक जरी ऍड कुठे पेड आहे का, यांनी दाखवावी जरा, आत्तापर्यंत आहे का कुठे. हा, काहीतरी उगीच बोलायचं. राहिला प्रश्न ते काय बोलले ते शिंदे गटाचं, ते नेस्कोचं भाडं काय ना जरा बघा ऑनलाईन. आत्ता ऑनलाईन दाखवतो मी, ऑनलाईन पण आहे त्याचं. ते लाखो रुपयांमध्ये तासांचं आहे. आता ते दिवसभरासाठी घेणार, त्याच्या एक दिवसा आधीपासून घेणार, कारण त्यांना ते सगळं काय ते करायचंय सेटअप वगैरे. किती आहे भाडं, किती बघितलं तुम्ही ऑनलाईन? ऑनलाईन त्याचं भाडं 20 लाख रुपये आहे. किती वेळाचं? आता ते 20 लाख रुपयाचं एका सेशनचं आहे. आता ह्यांनी किती सेशनसाठी बुक केलं हे त्यांनी विचारावं. त्याच्यानंतर त्याची, आणि चेअर बद्दल बोलले ना, चेअरचं भाडं आहे ना काय माहिती, बीडला बसून इथे मुंबईत ना 10 रुपये हो भाडं एका चेअरचं. किती चेअर असे लावणार आहोत आम्ही शिवाजी पार्कला, तुमचं म्हणणं आहे? ते 50,000 लावले ना तरी 5 लाख होतील. बोला आता काय म्हणायचं तुम्हाला? 63 करोडचा आकडा कुठून आणला हे तुम्ही महाराष्ट्राला सांगणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही किती बैमान आहात, किती बिनबुडाचे आरोप करत असता. खोटं बोला पण रेटून बोला, हे भारतीय जनता पार्टीची जी संस्कृती आहे ना, हे बरं झालं दसऱ्याच्या आदल्या दिवशी महाराष्ट्राला कळलेली आहे. पण ते त्यांना विचारित, पण हे 6+3=9चं काय माहिती, हे काय तुम्हाला पकडले त्यांनी की तुम्हाला सगळंच काय 9 मध्ये लागतं का? 9 काय लकी वगैरे आहे का? म्हणजे ठाकरेंचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेसाठी, प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेसाठी असं काय 9 लकी आकडा वगैरे असतो का? ठाकरेंनी तुम्हाला सांगितलंय का ऑफिशियली? नाही नाही, आम्हाला आज भाजपच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. हे सांगतायत ना आता, काही बोलतील रेटून खोटं, तर आता त्याला काय करणार? थोड्या वेळ आधी तो इतकं हास्यास्पद बोलले म्हणे ते RSSच्या तिथे येतात, तिथे खर्च नाही कारण सगळे स्वतःचे गणवेश घालून येतात. म्हणजे यांना काय म्हणायचंय? आम्ही काय घालून, आम्ही पण स्वतःचे गणवेश घालून जातो, आम्हाला काय देत नाही पक्ष. स्वतःचे गणवेश ते मोदी देतात ना, तुमचे मोदी साहेब. आता अमित शहा आलेले तेव्हा ते गणवेश पासून सगळं ते द्यावं लागतं भारतीय जनता पार्टी. 15,000 खर्च होतो तुमच्या एकेका कार्यकर्त्यावर एका दिवसाचा सभेचा. कसलं 15,000 रुपये खर्च होतो असं मगाशी म्हणाले राम कुलकर्णी. येतात. इतिहास आहे ना शिवसेनेचा, माहिती आहे का? बाळासाहेब ठाकरेंपासून 60 वर्षाची परंपरा आहे दसरा मेळाव्याला. त्या दसरा मेळाव्याला लोक कसे येतात, ट्रेननी, बसनी, हे पाहिलंय का? हे ना काय, हे अनेक व्हिज्युअल्स आता युट्यूबवर सापडतील.